एक दिवस सेलिब्रिटीसोबत या आपल्या आजच्या कार्यक्रमात आपण पाहताय प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे स्विमिंग करतायत. अर्थात मी वाट बघते ते आले की त्यांच्याशी आपल्या गप्पा आपण सुरू करू शकू. तुम्हाला स्विमिंग पूलवर सकाळी सकाळी गाठलंय आम्ही. एक दिवस सेलिब्रिटी सोबत आमचा कार्यक्रम आणि आजची सेलिब्रिटी तुम्ही आहात. आत्तापर्यंत आम्ही बहुतेक सेलिब्रिटींना जिममध्ये गाठलंय, पण स्विमिंग करणारे तुम्ही पहिले सेलिब्रिटी आहात. किती वर्ष करताय स्विमिंग? लहानपणापासून, अगदी बालपणापासून. पण इथे आल्यानंतर म्हणजे ठाकूर विलेजमध्ये आल्यानंतर, एव्हरशाईनमध्ये राहायला आल्यानंतर, एव्हरशाईन क्लब आमचा आहे, तो फार सुंदर क्लब आहे. जे सगळ्या फॅसिलिटीज आहेत, जिम पण आहे, स्कॉश कोर्ट आहे, स्विमिंग पूल आहे. नॉर्मली मी जिम पण करतो, पण आज तुम्ही येणार म्हणून फक्त स्विमिंग केलं. आज तुमचा थोडासा मोकळा दिवस आम्ही पकडलाय तुम्हाला त्या दिवशी, कारण तुम्हाला परत गाठणं मुश्किल आहे. साधारण दिवसाचा एक क्रम कसा असतो? सकाळी उठल्यानंतर जिमला येतो. जिम झालं, स्विमिंग झाल्यानंतर मग घरी जाऊन मग फ्रेश होऊन ब्रेकफास्ट, मग पूजा आणि मग माझे ऑफिस. गोरेगावला माझं ऑफिस आहे, तुम्हाला मी तिकडे घेऊन जाणार आहे आज. आणि ऑफकोर्स शूटिंग असेल तर मग शूटिंगला डायरेक्ट. कधी कधी शूटिंग लवकर असते, मग जिम लवकर यावं लागतं. कधी कधी जिमला स्किप करावं लागतं शूटिंगसाठी. पण शूटिंग नसेल तर हा रेग्युलर रुटीन आहे माझा. पण अलीकडच्या काळातले जे एकदम आत्ताची जी मुलं आहेत ती थोडंसं जिम, स्विमिंग या सगळ्या गोष्टी सांभाळताना आपल्याला दिसतात. पण तुम्ही तुमच्या जनरेशनचे पण तुम्ही सांभाळताय, तर तुम्हाला काय त्याचं महत्त्व वेगळं वाटतंय? नाही, मी पहिल्यापासून जिम करत आलेलो आहे. धूमधडाका त्यावेळेला तर माझी बॉडी मस्त होती. आता थोडंसं वजन वाढलेलं आहे वयोमानाप्रमाणे. पण मी त्यावेळेपासून मी कॉन्शियस होतो फिजिकच्या बाबतीत. आणि माझा मुलगा तर त्याहून अधिक आहे. त्याचं तर फिजिक फर्स्ट क्लास आहे. त्याला आता 6 पॅक्स पण आहेत. मला 6 पॅक्स नाही, मला 1 पॅक आहे फक्त. मला वाटतं तुमच्याकडे बघूनच तुमच्या मुलाने हा तुमचा गुण उचललेला दिसतोय. हो, नॅचरली संस्कार पडतात ना मुलांना. आता धूमधडाका तुम्ही म्हणत होता, तर थोड्याशा इथे गप्पा मारूया तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल तर, आणि मग घरी जाऊया आपण. की एकतर धूमधडाका वगैरे ते दिवस आठवले की आम्हाला तो सगळा एक ट्रेंड सेटर असा चित्रपट खरा तो घडला. त्यावेळेची अशी एखादी आठवण की सेटवरची म्हणा किंवा घडलेल्या काही गमती जमती खूप असतील, एखादी आमच्याबरोबर शेअर करा. त्यावेळेची स्विमिंगची आठवण आहे. कारण तुला आठवत असेल का, धूमधडाक्यामध्ये एक स्विमिंग सिक्वेन्स आहे. तो नदीवर येतो पोहायला आणि त्याचे कपडे काढतो आणि नदीत उडी मारतो आणि मग ती मुलगी येते आणि त्याचे कपडे पळवते आणि मग गाणं सुरू होते, अग्ग ग पोरी. तर ते लोकेशन फार सुंदर आहे. प्रयाग म्हणून ते लोकेशन आहे. आपले सुरेश वाडकरांचं ते गाव, तिथे ती नदी आणि तो संगम आहे ॲक्च्युली नदीचा, आणि तिथे तो घाट आहे. आणि त्या घाटावर मी स्विमिंग केलं होतं. आधी मी जेव्हा जंप मारायला गेलो तेव्हा मला जरा भीती वाटली, कारण नदीमध्ये पोहायची तशी सवय नव्हती. आणि हे पाणी किती म्हणजे खोल आहे, किंवा खोल असलं तर काय फरक नाही, पण किती ह्याच्यामध्ये डेंजर आहे. ह्याच्यात नदीमध्ये नेहमी भोवरे असतात आणि काही वेळेला काही दुसरे काही डेंजर्स असतात. पण ते सांभाळून ते स्विमिंग केलं आणि तो सिक्वेन्स खूप सुंदर झाला आहे. म्हणजे आता तुम्ही म्हटल्यानंतर आम्हाला परत एकदा सगळं ते आठवलं. आणि खरंच आहे की परत एकदा त्या दिवसात जायला सगळ्यांना खूप आवडतं. त्यावेळेचे सगळे कलाकार आणि त्यावेळेचं सगळी ती केमिस्ट्री सगळी जी जुळून आली होती, त्या केमिस्ट्रीबद्दल आज काय वाटतंय? मला म्हणजे अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की त्यावेळेची केमिस्ट्री आजसुद्धा कायम आहे. म्हणजे मराठीत विशेषतः कलावंत आणि आपला पूर्ण युनिट एक परिवार म्हणून आपण त्याला ट्रीट करतो आणि तो परिवारच असतो. आणि आम्ही जेव्हा एकत्र अक्षरशः नांदतो, एकत्र गप्पा मारतो, एकत्र जेवायला बसतो. स्पॉट बॉयपासून ते अगदी सुपरस्टार टॉप मॅनपर्यंत सगळेजण एकत्र जेवायला बसतात. हे मराठीचंच तुम्हाला बघायला मिळते, दुसरीकडे कुठे बघायला मिळत नाही. पण तेव्हा म्हणजे निवेदिता आणि तुमची जोडी म्हणजे एकदम हिट जोडी झाली होती. सगळी गाणी तुमच्यावर पिक्चराईज झालेली. आज निवेदिता आणि तुम्ही असं कधी बसून एकत्र परत एकदा, म्हणजे फक्त निवेदिता असं नाही, सचिन आहे, अशोक सराफ आहे, तुम्ही सगळे असे कलाकार एकत्र बसून कधी तुम्ही एकत्र आलात आणि आता पुन्हा एकदा ते दिवस आठवले, असं कधी झालं? बरेच वेळा एकत्र येतो. पण तुझी कल्पना चांगली आहे, मला आवडली. कारण आम्ही एखादा असा रियुनियन म्हणून एक असं ऑर्गनाईज केलं पाहिजे आणि सगळ्यांनी आपल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या पाहिजेत आणि
निदान एकत्र बसून तेच पिक्चर पुन्हा बघितले पाहिजेत. किंवा त्याच्या आठवणी एकदम पुन्हा बोलून त्याची मजा घेतली पाहिजे. पण मला वाटतं आयडियाची कल्पना किंवा अलीकडचे जे चित्रपट झाले सचिन आणि यांच्याबरोबरचे, त्यावेळेला कदाचित तुम्ही एक युनिट म्हणून परत कदाचित एकत्र आला होता, तेव्हाची काही एखादी आठवण? आयडियाची कल्पना ह्या चित्रपटात प्रथमच आम्ही एकत्र काम केलं. जरी आम्ही त्या काळापासून एकत्र ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि आमची दोघांची करिअर तशी पॅरलल होती, पण एकत्र काम करायचा योग कधी आला नव्हता आणि तो सचिननी जुळून आणला आणि आम्ही आयडियाची कल्पना केली. त्याच्यामध्ये ऑफकोर्स अशोक सराफ पण होता. दुःख एवढंच आहे का लक्ष्मीकांत बेर्डे आमचा मित्र त्या पिक्चरमध्ये नव्हता, तो असता तर आणखीन मजा आली असती. पण त्यावेळेला भेटताना आम्ही शूटिंगमध्ये सेटवरती सुद्धा खूप आम्ही गंमत केली. आमच्या जुन्या आठवणी आम्ही पुन्हा बोलून त्यांचा आस्वाद घेतला त्या आठवणींचा. त्या चित्रपटातली एखादी आठवण सांगण्यासारखी आहे? चित्रपटातल्या आठवणी खूप आहेत, पण म्हणजे फारच चांगली आठवण म्हणजे आम्ही जेव्हा चित्रपट पूर्ण केला तो ॲक्च्युली शेवटचा सिक्वेन्स होता, ते गाणं होतं. ते समुद्रकिनारी आम्ही गाणं केलं आणि त्यात सचिन तर डान्सर आहेच आणि अशोक सराफ पण व्हेरी गुड डान्सर आहे, पण मी मात्र त्या मानाने बेताचाच डान्सर आहे. पण त्या दोघांनी मला खूप छान सांभाळून घेतलं तेव्हा. आणि त्यानंतर आम्ही तो प्रमोशन केलं त्या चित्रपटाचं, तेव्हा ते गाणे आम्ही पुन्हा स्टेजवरती केलं. तेव्हा तर खूप गमत आली होती, कारण तेव्हा म्हणजे ते सगळे स्टेप्स पाठ ठेवणं डोक्यामध्ये मला कधी जमलं नव्हतं, कारण आजपर्यंत मी कधी स्टेजवरती डान्स परफॉर्मन्स असा केला नव्हता. सचिनला सवय होती, अशोक तर त्याच्यात तरबेज आहेच, पण दोघांनी मला तिथेही सांभाळलं. मानितो ना कोणत्या आम्ही बंधना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना, आयडियाची कल्पना. मला वाटतं कलाकार असेच एकमेकांना सांभाळत असतात आणि म्हणून एक तुमची कारकीर्द खूप मोठी चांगल्या प्रकारे घडते. आजही आता ह्या सगळ्या आठवणी असताना आम्हाला आठवतं ते गाणं तू कितनी अच्छी है, आणि तेव्हा एक बालकलाकार म्हणून तुमच्यावर पिक्चराईज झालेलं ते गाणं. एक असं आपण बघतो की बालकलाकार मोठेपणी तितके सक्सेस होतात असं नाही, पण तुम्ही सचिन ही एक दोन अशी नावं आहेत हाताच्या बोटावर मोजणे आहेत की जे पुढे मोठेपणी पण तितकेच यशस्वी झाले. तुम्हाला स्वतःला काय वाटतं याबद्दल? मला असं वाटतं आपण ह्याच्यावरती घरी बोलूया, कारण इथे गप्पा अशा लांबतील आणि मग संपणारच नाही. या प्रकारे मी तो फ्रेश होतो पटकन, आपण घरी जाऊ आणि पुढे कंटिन्यू करू इंटरव्ह्यू. आय थिंक इट्स अ गुड आयडिया. ओके ओके. महेशजी, खूप बरं वाटलं. पूजा वगैरे तुम्ही केली आणि प्रसन्न वाटतं ना सकाळच्या वेळी, तसं वाटलं. येस. पण धार्मिक आहात पूर्ण? म्हटलं तर आहे, हा. कारण संस्कार आहेत माझ्यावर लहानपणापासूनचे, बरोबर. आणि पूजा केल्याशिवाय दिवस सुरू होत नाही आपला मराठी माणसाचा. पण तरी सुद्धा एक असं असतं ना की म्हणतात तसं की वाकडी वाट करून देवळात जाणारी काही माणसं असतात आणि रोज नित्यनियमाने देवळात जाणारी असतात. तर त्यातलं काय नेमकं? नित्यनियमाने देवळात जाण्याचा प्रश्न येत नाही. मी फक्त सकाळी पूजा करतो आणि ऑफकोर्स देवळात नवरात्रामध्ये एकदा किंवा दिवाळीत किंवा पाडव्याला किंवा असं एक कारण असेल तर जातच नाही. मला वाटतं तुम्ही देऊळच घरात बसवलंय. हो, कारण माझी आई खूप त्याचं करते पूजा, आणि तिचा एक तो फेवरेट, मी म्हणतो नेहमी तिचा हा फेवरेट पास टाइम आहे, देव आणि पूजा. चांगली गोष्ट आहे. बरं, आपण खाली जो विषय बोलत होतो, तू कितनी अच्छी हो, आता आईवरनं विषय निघाला तर मेरी माँ, तसं तुमची आई तुमच्या बरोबर आहे आणि त्या गाण्यामध्ये आम्हाला तुम्ही आठवता. हो, ते गाणं खूप गाजलं होतं त्यावेळेला, आणि त्या गाण्याची गंमत अशी होती का नेमका त्यावेळेला मला कंठ फुटला होता. बरं. आणि
कंठ फुटल्यामुळे आवाज मला थोडासा असा घोगरा झाला होता, पण मला प्लेबॅक होता लता मंगेशकरचा. हो ना. आणि सगळ्यांना प्रश्न पडला का आता करायचं काय. बरोबर. तर ते एल व्ही प्रसाद होते डायरेक्टर, ते म्हणाले का नथिंग डुईंग, लता मंगेशकरचा व्हॉइस आहे, तिने सुंदर गायले गाणं, ॲज इट इज आपण करायचं शूट. आणि ॲज इट इज शूट झालं. चित्रपट जेव्हा लागला, रिलीज झाला, तेव्हा थ्रू आउट द पिक्चर मी माझ्या नॉर्मल आवाजात बोलतोय आणि सडनली लता मंगेशकरचा आवाज गाण्याने लोकांनी पहिला अरे असं केलं. पण ते गाणं इतकं होल्डिंग होतं आणि ते इतकं ग्रिपिंग गाणं होतं तर लोकांनी ते गाणं मग ते ऍक्सेप्ट केलं. आणि आज इतकी वर्ष झाली तरी सुद्धा अजूनही तुमचा चेहरा, लताबाईंचा आवाज आणि ते गाणं असं लोकांच्या खूप लक्षात आहे. युट्यूबवरती पण आहे ते. आहे आम्हाला खूप बघायला मिळतं. खरंच आहे. आणि ते गाणं आजही आम्हाला बघताना खूप बरं वाटतं. उत्तरा एक मिनिट, तू पुढचा प्रश्न विचारण्याच्या आत बरं काहीतरी खाणार का नाही तू ब्रेकफास्ट, कारण मला भूक लागलेली आहे स्विमिंग केल्यानंतर. निलिमा, आपल्याकडे हे टीव्ही वाले आलेत, दूरदर्शनवाले, त्यांच्यासाठी काय आणणार का नाही तू? येस, तयारच आहे. गुड 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 गुड. वा, छानपैकी कांदे पोहे आणि काय पण. ग्रेट ग्रेट. खास बेत आहे तुमच्यासाठी. हो, असं सांगितलं नाही कळत बरं का. छान. पण निळं ते तुमच्याशी आम्हाला गप्पा मारायचे. पोहे खाऊन झाले पुढच्या गप्पांमध्ये तुम्ही यायचं. तोपर्यंत तुम्ही तुमची कामं करायला हरकत नाही. नॉर्मली ती वुमन बिहाइंड द मॅन आहे, तिला पुढे यायला आवडत नाही सहसा. नाही, म्हणूनच आम्हाला त्याला पुढे आणायचंय. एक असं वाटतं की खूप नवीन तंत्राचा वापर तुम्ही नेहमी केला, म्हणजे डॉल्बी असेल, सिनेमास्कोप असेल, या सगळ्याचा वापर करताना तेव्हा विचार केला होता का की आपण हे नवीन तंत्र आणायचे, किंवा कशी सुरुवात झाली नेमकी याची? नाही, मला ना एक ऑब्सेशन आहे इनोव्हेशनचं, काहीतरी नवीन नवीन करत राहायचं. मराठीत जे आजपर्यंत कोणी केलं नाही ते करण्याचं मला एक ऑब्सेशन आहे, एक व्यसन आहे. त्या पद्धतीने मी करत गेलो. जेव्हा मी धडाकेबाज चित्रपट करायचं ठरवलं तेव्हा मला असं वाटलं की आपण मराठीमध्ये प्रथम एक भव्य दिव्य काहीतरी देऊया, कॅनव्हास मोठा करूया. आणि सिनेमास्कोप हा प्रकार, सिनेमास्कोप हे खरं रॉंग टर्म आहे. ॲक्च्युली टर्म इज ॲनामॉर्फिक फॉर्मॅट, जो ॲनामॉर्फिक ॲस्पेक्ट रेशिओ आहे त्याच्यावर आपण चित्रपट करूया. त्याला कॉमनली लोक सिनेमास्कोप म्हणतात. पण त्याच्यामध्ये काही स्पेशल इफेक्ट्स पण मला करायचे होते आणि त्यासाठी मी खास अमेरिकेला गेलो. तो थोडासा अभ्यास केला तिकडच्या स्पेशल इफेक्ट्स तंत्राचा आणि ते इफेक्ट्सचं तंत्र मी इथे वापरलं धडाकेबाजमध्ये आणि सिनेमास्कोप चित्रपट केला. त्यातला एखादा सीन आम्हाला सांगता येईल, म्हणजे या टेक्निकचा वापर केलेला असा एखादा? त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे जादूगराचे पण कॅरेक्टर आहे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हिरो पण आहे. तेव्हा बाटलीबद्ध जादूगर आणि तो बाटलीमध्ये नेहमी दिसतो, ते एक कॉन्सेप्ट होता. आणि तो सिनेमास्कोप वरती करणं हे फार डिफिकल्ट होतं. त्यासाठी मला स्पेशली अमेरिकेचं तंत्र वापरावं लागलं. एक विशिष्ट स्टॉक मला इम्पोर्ट करावा लागला आणि ते सगळं करून मी तो चित्रपट केला. आज सगळं हे आठवताना खूप बरं वाटत असेल की आपल्याकडनं एक चांगल्या गोष्टी. तर कसं आहे ना, माझा जो हा प्रवास आहे चित्रपटसृष्टीतला, त्या प्रवासात मी खूप बदल पाहिले. म्हणजे माझ्या इतके बदल फार कमी लोकांनी पाहिले असतील, कारण मी जवळजवळ आज 49 इयर्स या लाईनमध्ये आहे आणि ह्या इंडस्ट्रीला 100 वर्ष झालेली आहेत. त्यातली 49 इयर्स माझी त्याच्यामध्ये आहेत. ऑफकोर्स लहानपणी आपण इतकं काय त्याचा स्टडी करत नसतो, पण थोडंसं त्याच्यावरती एक मनावर एक संस्कार होतच राहतात. आणि मी जो ट्रान्झिशन पाहिलंय, म्हणजे एकंदर छोटा जवान माझा पहिला चित्रपट, छोटा जवानमध्ये मला ना आणखीन एक बेनिफिट काय मिळाला होता का मला प्रभात स्टुडिओत काम करायची संधी मिळाली. म्हणजे त्यावेळेला प्रभात स्टुडिओ ऑलरेडी FTI झाला होता, पण त्या प्रभात स्टुडिओमध्ये एक फ्लोअरचे बाहेरच्या निर्मात्यांना शूटिंग करायला देत होते. आणि तेव्हा आमचं तिकडे मुहूर्त झाला आणि तिकडे शूटिंग बरंचसं झालं प्रभात स्टुडिओत. आणि छोटा जवानचं एक टेक्निक होतं ना, त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर, मिचल कॅमेरा आणि साऊंड हा त्यावेळेला ॲक्च्युली फिल्मवरती चित्रित केला जायचा. म्हणजे साऊंडला एक मोठं मशीन करावं लागत नव्हतं, नो डायरेक्ट असायचं. आणि त्याला एक मोठं असं यंत्र असायचं मोठं, म्हणजे इट वॉज अ रेकॉर्डिंग मशीन. त्याला मॅगझिनमध्ये जसं मिचलचंच होतं ते मशीन, ते मिचल कॅमेराचं मॅगझिन त्याच्यावर चढवा, त्याच्यामध्ये साऊंड निगेटिव्ह असायची. ती साऊंड निगेटिव्ह ॲक्च्युली चालू व्हायची आणि मग रिटेक झाला तर तेवढी फिल्म फुकट जायची. म्हणजे इट वॉज सच अ टेक्नॉलॉजी त्यावेळेची. आणि त्यावेळेला एडिटिंग मूवीवाल्यावरती व्हायचं इतकंसं ते मशीन, साईडला 2 अशा मोठ्या त्या स्पूल्स लावलेली, रील्स लावलेली आणि ते पायाने ते ॲक्सिलेटर सारखं दाबायचं. ह्या सगळ्या तंत्रातून मी गेलो आणि नंतर सिनेमा बिकेम कलरमधून इट बिकेम सिनेमास्कोप. आणि सिनेमास्कोप प्रकार हा मीच आणला, त्यामुळे मला खूप आनंद आणि अभिमान आहे त्याचा.
आणि ऑफकोर्स सिनेमास्कोप नंतर मग साऊंड, कारण जसा चित्रपट मोठा झाला त्याच्यावर साऊंड, मी तेच सांगतो तुला का साऊंड सुद्धा मोठा होणं फार गरजेचं होतं. आणि म्हणून मराठीमध्ये प्रथमच डॉल्बी हा प्रकार मी आणला चिमणी पाखरा चित्रपटात. त्याचे निर्माते चाटे होते, पण त्यांनी मला सपोर्ट केला आणि महेशजी तुम्ही म्हणतात आपण करूया. आणि मग आम्ही ते केला प्रकार डॉल्बी डिजिटल साऊंड. खूप मजा आली ते करताना. आणि नंतर माझ्या डोक्यात एक असा विचार होता का ह्याच्या पलीकडे जाऊन मला त्यावेळेला नेमका छोटा चेतन चित्रपट खूप आधी पाहिला होता आणि तो एक मनावर 3Dचा जो प्रकार होता तेव्हा 3D हा प्रकार करायची माझी खूप इच्छा होती. आणि 3D करताना मी विचार केला का 3D हे तंत्र जर आपल्याला मराठीत आणायचं असेल तर तितके रिटर्न्स आहेत का. मग मी त्या पद्धतीने एक रिसर्च सुरू केला आणि मला असं वाटायला लागलं का डेफिनेटली मराठी चित्रपट जर 3D असेल तर त्याला लोकांना तो पाहायला खूप आवडेल. आणि माझ्या डोक्यात त्यावेळेला आणखीन एक कल्पना होती झपाटलेल्या चित्रपटाची. आता झपाटलेला चित्रपट हा खूप गाजला होता त्यावेळेला आणि त्यातला तो कॅरेक्टर तात्या विंचू. तर मी विचार केला का तात्या विंचूला जर आपण पुन्हा आणलं आणि पुन्हा जिवंत केलं आणि 3D मध्ये आणलं तर काय होईल. तर लोकांचा रेस्पॉन्स खूप चांगला होता. मला ट्विटरवरती फेसबुकवरती लोकांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळे मी ते करायचं ठरवलं. माझ्या नशिबाने मला चांगले इन्व्हेस्टर्स भेटले ज्यांनी माझ्या ह्या स्वप्नामध्ये विश्वास ठेवला आणि आम्ही मराठीतला पहिला 3D चित्रपट केला. मला वाटतं ते सगळं म्हणजे असं तुम्ही सगळं सांगताय ना तेव्हा तात्या विंचूचं भूत आमच्या मानगुटीवर जे बसलंय चांगल्या अर्थाने ते खूप छान पद्धतीने आमच्या समोर राहिलं आणि निश्चित त्याचं श्रेय जे आहे ते तुम्हाला आहेच. थँक्यू. कसं आहे उत्तरा तर झपाटलेला 2 हा मराठीतला पहिला 3D मी म्हणतो, पण काही लोकांचा त्याच्याविषयी आक्षेप आहे. कारण काही मराठीमध्ये कोणीतरी काहीतरी 3D मध्ये मध्यंतरी आणलं, पण ते त्यांनी HD वर शूट केलं होतं. आणि मी जो 3D प्रकार केला आहे तो जेन्युइन 3D आहे. म्हणजे आज इंटरनॅशनली जो 3D आज प्रकार होतो म्हणजे अवतार ज्याला म्हणतात, अवतार किंवा जे नंतरचे चित्रपट आले ते ज्या पद्धतीने शूट झाले त्या पद्धतीने आपण शूट केलं. म्हणजे त्यासाठी फॉरेनवरून मी स्पेसिफिकली स्टिरिओग्राफर्स बोलवले. एन्रिके क्रियाडो आणि त्याचा एक असिस्टंट होता विक्टर, हे दोघं जण स्पेनवरून आले आणि त्यांनी माझा कम्प्लीट स्टिरिओग्राफी हँडल केली. त्याला स्टिरिओग्राफी म्हणतात. आणि ती स्टिरिओग्राफी हँडल करून तर स्टिरिओग्राफिकली आयो सेट करून चित्रपट बनलेला मला वाटतं पहिलाच असला पाहिजे. म्हणजे पूर्ण तंत्रशुद्ध ज्याला म्हणतात ते पूर्ण तंत्र तुम्ही वापरलं त्यामुळे तो पहिला. मला वाटतं परत एकदा ना आज लोकांना ते बघताना हे सगळं ऐकल्यानंतर खूप चांगलं आठवलं की अरेच्या हो खरंच आहे हे तंत्र किती बदलतं आणि या बदलत्या तंत्राचा तुम्ही किती छान वापर करता. मला वाटतं 2009ला तुम्हाला राज्य पुरस्कार आहे चित्रपट सृष्टीतल्या तुमच्या योगदानाबद्दल. तो नक्कीच क्रेडिटेबल आहे. तो पहिल्यांदाच सुरू केला त्यांनी. बरोबर. म्हणजे नॉर्मली लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळतो लोकांना तर जेव्हा लोक बरेच म्हातारे झालेले असतात आणि त्यांना स्टेजवर चढता पण येत नाही तेव्हा अशोक चव्हाण CM होते आणि त्यांनी असा विचार केला का असा एक म्हणजे कार्यरत असलेल्या लोकांना सुद्धा आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. ते एक फार छान विचार होता. म्हणून त्यांनी आणखीन एक अवॉर्ड डिक्लेअर केला का विशेष योगदान. बरोबर. त्यावर्षी मलाही मिळाला विशेष योगदानासाठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आमिर खानला मिळाला. त्यामुळे आमिर खान आणि मी दोघं एका वेळेला स्टेजवरती होतो. खूप मजा आली. आणि मला वाटतं योग्य वेळी योग्य पुरस्कार मिळणं हे महत्वाचं आहे. आपण ह्या सगळ्या गप्पा मारतोय पण मला वाटतं निलव्याताईंशी थोडंसं बोलायचंय. हो बोलवा ना तिला. म्हणजे तुम्ही पडद्यावर कसे आहात आम्हाला माहितीये, तुझं घरी कसे आहात ते आम्हाला जरा. तुझं नशीब चांगलं असेल तर ती येईल कारण नॉर्मली ती येत नाही. आपण बघूया ना, विचारूया. निलिमा कॅन यू कम. थोड्याशा गप्पा मारायच्या तुमच्याशी सुद्धा. ये ना निलिमा, पोहे मस्त झालेले आहेत असं यांचं म्हणणं. मला वाटतं आम्ही पडद्यावर त्यांना बघतो पण असे पोहे छान झाले असं नवऱ्यानी म्हणणं हे सुख नाही. ऑलवेज अप्रिशिएट करतात ते. म्हणजे आज कॅमेऱ्यासमोर नको आम्हाला सांगायला. नाही खरंच. पण आम्हाला खरंच ऐकायचंय की घरी ते कसे आहेत, काय काय त्यांच्या सवयी आहेत, घरी कसं त्यांना आवडतं. तसे ते एकदम सिम्पल आहेत. काही असे टँट्रम्स नाहीत, काही नाही. त्यांचं रुटीन ठरलेलं आहे. सकाळी उठल्यावर जिम, मग आल्यानंतर देवाची पूजा आणि मग ब्रेकफास्ट करून ऑफिस. खाण्यापिण्याच्या सवयी
म्हणजे एवढ्या सगळ्या जिम करून त्याच्यावर पाणी पडते. आणि मी नाही केलं तर इथून प्रभात पोल्ट्रीतून घेऊन येतात. मी म्हणते आता एवढं जिम करतात तर डायटिंगसाठी नको खाऊ, नाही मग मी नाही केलं का मग घेऊन येणार. कसं आहे ते खाण्यासाठी मी जिम करतो. कारण मी खाण्याचा खूप शौकीन आहे आणि माय वाईफ इज अन एक्सलंट कुक. माझी आई सुद्धा एक्सलंट कुक आहे आणि आता ती ऑफकोर्स डझंट इंटरफेअर इन द किचन, पण निलिमा डज फॅन्टॅस्टिक फूड. आणि म्हणजे मला असं वाटते मी जर पर्यायी व्यवसाय म्हणून रेस्टॉरंट काढायला काहीच हरकत नाही असं माझ्या डोक्यात खूप आहे. एस्पेशली आमचं जे पाठारप्रभू कुझिन आहे ना ते इतकं एक्स्ट्रॉर्डनरी आहे, ते बऱ्याच लोकांनी टेस्ट केलेलं नाही आहे. आता मालवणी फूड कसं तुम्हाला सरसकट रस्त्यामध्ये रेस्टॉरंट्समध्ये मिळते, पण एक जे पाठारप्रभू कुझिन आहे ते जर तुम्ही ॲक्च्युली ट्राय केलं, आता तू केलं असेल का नाही मला माहीत नाही. आय लव्ह फूड आणि म्हणजे आय लिव्ह टू ईट अँड ईट टू लिव्ह. आणखी असं असतं ना की म्हणतात असं की नवऱ्याकडून काही अपेक्षा असं असतं, म्हणजे की ते कलाकार म्हणून खूप मोठे बाहेर आणि आज तुमच्या घरात तर सगळेच कलाकार आहेत. तर ॲज अ ह्युमन बिईंग इज ऑल्सो ग्रेट. एखादी काही घरातली अशी गोष्ट आम्हाला सांगा ना की विशेषतः त्यावेळेला तुम्हाला त्यांचा खूप सपोर्ट वाटला, अशी एखादी घटना घडलेली पूर्वीची. ही इज ऑलवेज देअर. म्हणजे तसं काय असं किंवा असं काही, पण नेहमीच ते असतात बरोबर, त्याच्यामुळे असं कधी वेळच आली नाही का अरे बापरे हे नाही आहे तसं. म्हणजे एवढे बिझी असूनही हो हो पूर्ण फॅमिलीज तेवढाच वेळ देतात. आमचं शूटिंग बिटिंग सगळं कसं असते ना, इट्स अ फॅमिली एंटरप्राइज. माझ्या शूट होते, माझे आई वडील पण असतात. आता तर आदिनाथ हिरो असतो तो पण आहे, आता माझी सुनबाई पण हिरोईन आहे ती पण आहे, आणि माझी बायको इज शी हँडल्स माय एंटायर कॉस्ट्युम्स. ती सगळी कॉस्ट्युमची डिझायनिंग करते. तिची मैत्रीण आहे एक नीता खांडके म्हणून, त्या दोघी जणी मिळून आमचं कॉस्ट्युम सांभाळतात. अरे मग ही बाजू आम्हाला माहिती एक्स्ट्रॉर्डनरी आहे ही बाजू. अरे थोडंसं सांगा ना आम्हाला, कारण खरंच आज आम्ही आलोय तर आम्हाला जाणून घेता येईल. मजा येते, आम्ही एन्जॉय करतो आणि त्याच्यामुळे करतो. असं काय एखादी डिफिकल्टी आली होती आणि त्याच्यातनं तुम्ही कसं केलं असं काही हे असतातच तिकडे, त्याच्यामुळे अशी काही डिफिकल्टी वगैरे नाही. आणि माझी फ्रेंड आहे नीता म्हणून, ती आणि मी आम्ही दोघी हां त्याच्यामुळे एन्जॉय करतो असं. आणि आता नवीन सुनबाई आलेली आहे घरी, तर सुनबाई आणि मुलगा यांचं तुमचं आणि तुमच्या सासूबाई आणि सासरे पण आहेत, सो 3 पिढ्या तुम्ही एकत्र राहताय. तर हे कसं काय शक्य होतं, तो संवाद कसा तुम्ही. ती पण खूप म्हणजे असं ॲडजस्ट झाली आमच्या फॅमिलीला, आणि ती पण गुड कुक आहे. म्हणजे तिला पण आवड आहे, जरी ती बिझी असली तरी असली घरात तर ती करतेच चांगलं मस्त. म्हणजे व्हेजिटेरियन टिप्स मी तिच्याकडून घेते. पण ती नॉनव्हेज खाणारी पक्की आहे, ती कधी म्हणजे तिला नॉनव्हेज शिवाय खरं चालत नाही. पण काही खायला तिला आवडतं, पण तिच्या काही डिशेस आहेत, काही उसळी ती करते, क्लास करते ती. आणि मी सांगतो तिला फरमाईश, उर्मिला आज ती पाहिजे मला उसळ, ती करते लगेच. पण एकच तेच की म्हटलं की 3 पिढ्या तुम्ही एकत्र राहताय, कसं म्हणजे अलीकडे हा संवाद खूप कमी दिसतो आपल्याला. असं रेअर होतं ॲक्च्युली का माझे आई वडील, आदिनाथचे आई वडील, आम्ही आणि ते दोघं जण, आम्ही जसे 6 पीपल ॲट द मोमेंट. आणि वी होप 7वा कॅरेक्टर कोणतरी येईल आता लवकर. ते त्यांनी मनावर घेतलं पाहिजे. पण इट्स असं कधी आम्हाला म्हणजे वाटत नाही, इट्स अ युनिट असं आम्हाला वाटतं. एस्पेशली उर्मिलाचं कसं आहे, उर्मिला एका न्यूक्लिअर फॅमिलीतून आलेली आहे बेसिकली, म्हणजे पण तरीसुद्धा ती इतकी सुंदररित्या इथे ॲडजस्ट झाली, हे फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं असंच हे राहू दे आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या, आपले प्रेक्षक आज हे सगळं बघतायत तर सगळ्या प्रेक्षकांचे तुम्हाला तुमच्या घराला आशीर्वाद आहेत असं मी म्हणेन, आणि सदिच्छा शुभेच्छा. थँक्यू. अर्थात पुढच्या गप्पा आपल्याला आज दिवसभर आम्ही आहोत तुमच्या बरोबर. मला असं वाटतं पुढच्या गप्पा आपण ऑफिसमध्ये करूया का, हरकत नाही. म्हणजे माझं ऑफिस तुम्हाला पाहायला मिळेल. माझं ऑफिस म्हणजे कसं आहे माहिती आहे, मी एक कम्प्लीट युनिट तयार केलं, म्हणजे माझं एक स्वतःचा प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे माझं ऑफिस, माझ्या ऑफिसमध्येच माझं एडिटिंग रूम, तेच मला सगळं दाखवतो. तुम्ही आज जरा खरं आहे. ऑफिसला जाण्यापूर्वी तुमच्या आईबाबांची पण आपण एक छोटीशी भेट घेऊया घ्या आणि नंतर पुढे जाऊ. नक्की.